आस लागली तुझ्या दर्शनाची, डोळे भरून तुला पाहण्याची, कधी उजडेल सोनेरी पहाट बाप्पा तुझ्या आगमनाची. नमस्कार, मी सृष्टी गीते आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. प्रेक्षकांनो, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सर्व गणेश भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आस लागलीये. याच निमित्ताने आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत मूर्तिकार नितीन ठाकरे. शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणरायाची मूर्ती कशी साकारायची याचं प्रात्यक्षिक ते आज आपल्याला दाखवणार आहेत. नितीन ठाकरे यांना लहानपणापासूनच शिल्पकलेची आवड आहे. त्यांनी पुणे भारती विद्यापीठातून शिल्पकलेचं शिक्षण घेतलं असून आतापर्यंत त्यांनी स्टोन, लाकूड, फायबर, मेटल आणि टाकाऊ वस्तूंपासून अनेक शिल्प साकारली आहेत. 2008 पासून ते पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देखील देत आहेत. त्यांच्या या शिल्पांसाठी त्यांना राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. सर, सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये. सर, जसं मी म्हटलं की आज आपण शाडू मातीपासून मूर्ती कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे की ही मूर्ती बनवण्यासाठी सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी लागतात? सर्वप्रथम म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला आहे ना एक असा प्लायचा तुकडा लागेल आणि शॅडो माती लागेल आणि टूथपिक्स आपल्याला डिटेल्स काम करण्यासाठी आपण हे वापरणार आहे. शॅडो माती ही मार्केटमध्ये सहजरित्या अवेलेबल होते आणि ती पावडर फॉर्ममध्ये असते. पावडर फॉर्ममध्ये आपण घरी आणून ते आपण पीठ कसं मळतो तसं आपल्याला ती मळून घ्यावं लागते आणि त्यानंतर आपण मग गणपती बाप्पाची मूर्ती बनवू शकतो. आणि जसं प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर म्हणजे पूजनापासून सुरुवात होते मूर्तीची, तर तेव्हा आता हे बनवताना नेमकी सुरुवात तुम्ही कशी करणार आहात? सर्वप्रथम आपण या मातीचे काही असे गोळे करून घ्यायचे जे आपल्याला काम करायला सोयीस्कर जाईल. तर आपण आहे ना हे माती मळून घेतल्यानंतर असे 4-5 गोळे बनवून घ्यायचे आणि आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेस, जो आपण बेस शिवाय आपण गणपतीत बनवू शकणार नाही. आपल्याला बेस बनवायला आहे ना आपण बरेचसे आकार मध्ये तो बेस बनवू शकतो, जसं की चौकोनमध्ये, गोलमध्ये, षटकोनी असे बरेचसे आकार आपल्याला घेता येईल. तर आपण सर्वप्रथम आपण बेस बनवूया आणि या मातीपासून आपण बेस बनवून एक स्क्वेअर बेस लावूया आपण. आता आपण या मातीचे गोळ्याचे आहे ना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि आपल्याला पाहिजे तसा म्हणजे जेवढ्या आकाराचा आपल्याला सपोज आता 1 फुटाचा गणपती बनवायचा किंवा 6 इंचाचा बनवायचा आहे, 8 इंचाचा, 9 इंचाचा, त्या आकारानुसार आपण आहे ना मातीचे गोळे करून आहे ना बेस बनवून घ्यायचा. तर साधारण आपल्याला 1 फुटाचा गणपती बनवायचा म्हटलं तर त्याला आपण साधारण 11-12 इंचाचा म्हणजे 1 फुटाचा गणपती बनवूया आपण. 1 फुटाचा गणपती बनवायला आपल्याला साधारण 10 इंच वगैरे असं आपल्याला बेस बनवून घ्यावं लागेल. आता हे आपण अंदाजे बनवतोय, आपण एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन नाही बनत, पण तरी आपण साधारण 10 इंचाचा आपण बेस बनवून घेऊया. आणि हे जे मिश्रण आता तुम्ही आणलेलं आहे तर हे बाजारात म्हणजे नेमकं कशा पद्धतीने मिळतं? कारण तुम्ही आता हे प्रॉपर बनवून आणलेलं आहे, जो पॅक किंवा हे जे आहे तयार, हे बाजारामध्ये आहे ना पावडर फॉर्ममध्ये ही माती अवेलेबल असते. याला शाडू क्ले म्हणतात आणि पावडर फॉर्ममध्ये असते. ही आपण बाजारातनं मार्केटमधनं विकत आणली की याला आपण घरात अगदी आपली आई जसं पीठ मळते तर त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळल्यासारखीच माती मळावी लागते. जसं की एका बाउलमध्ये आपण पावडर ओतून घेतले आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि ते मळत जायचं. तर आपल्याला मळताना जसं आपण चपात्या बनवायला जसं आपण चांगली सॉफ्ट पीठ मळतोय तसं ही माती पण आपल्याला सॉफ्ट मळायची, जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पा बनवायला सोपं जाईल, सोयीस्कर जाईल. आणि आपल्याला हे गणपती बाप्पाची मूर्ती बनवताना आपल्याला शक्यतो जेवढं हाताने काम करायचं येईल तेवढं हाताने काम करायचं आहे, कारण टूल्सची एवढी काही गरज नाही आहे. आपल्याला आपल्या हातच एक टूलसारखे यूज करता येतं आणि यामध्ये आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण हा आकार करून घेतोय. आता आपण हा एक स्क्वेअर बनवून घेतलाय, चौकोन आकार बनवून घेतलेला आहे. साधारणतः म्हणजे ही गणेश मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला वेळ किती लागतो? साधारण आपण 1 तासाभरात आपण हा गणपती बाप्पा तयार करूया. आता आपण साधा हा एक बेस बनवून घेतलाय, हा खालचा बेस झालाय. आता याच्यावर आपल्याला गणपती बाप्पा
एका बेसवर चौथऱ्यावर बसलेला असं बनवायचं आहे. तर आता आपल्याला याच्यानंतर आपल्याला एक चौथरा बनावा लागेल. त्यावर आता आपण चौथरा लावून घेऊ. आता आपण एक चौथरा बनवतोय. या चौथऱ्यावर आपण गणपती बाप्पा बसवणार आहे. आता हा खालचा बेस बनवलेला आपण, म्हणजे आपल्या मूर्तीचं रूप नेमकं कसं आहे, म्हणजे जी मूर्ती तुम्ही आता आपण एका जसं की सिंहासनावर महाराज बसलेले असतात त्या टाईप आपण आसनावर असं बसलेले गणपती बाप्पा बनवणार आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला म्हणजे जशा बाहेर मूर्ती राहतात पीओपीच्या, म्हणजे त्या सर्व पद्धतीच्या मूर्ती आपण बनवू शकतो मुळात शाडू माती. सर्वप्रथम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय की मार्केटमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या विविध प्रकारच्या अवेलेबल असतात. पण ह्या बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं शाडू मातीमध्येच मॉडेल करावं लागते. ते पहिलं मॉडेल जे बनतात शाडू मातीमध्येच बनते आणि त्यानंतर त्याचा साचा बनवून त्यातनं मग आपल्याला भरपूर प्रमाणात त्याचं प्रोडक्शन केलं जाते. पण बेसिक तर आपल्याला पूर्ण गणपती जो बनवायचा आहे मास्टरपीस हा मातीमध्येच बनवला जातोय. तर आपण मग मातीमध्ये बनवून त्याचं प्रोडक्शन करतोय, त्यापेक्षा मग आपण आपला गणपती मातीमध्ये बनवलेला खूप चांगला आहे. आता अशा प्रकारे आपण हा एक बेस बनवून घेतलेला आहे. आता याला मी प्रॉपर फिनिश करून घेतोय. याला आपल्या बोटाच्या सहाय्याने आपल्याला असं फिनिश करून घ्यायचं आहे, म्हणजे हे एकजीव होईल. याला काही मुलं किंवा काही लोक याला पाणी लावून फिनिश करतात, पण पाणी लावून फिनिश करायचं नाही. कारण काय होईल की पाण्याने फिनिश करायला जातो आपण आणि ते एकदम असं चिखल होऊन जाणार. त्यामुळे पाणी वापरायचं नाही आपण शक्यतो. पूर्ण मूर्ती झाल्याच्या नंतर आपण पाणी आणि ब्रश आपला कलरचा त्याने जर का आपण फिनिश केलं तर ते एकदम स्मूथ फिनिश होणार. आता आपला बेस झालेला आहे. यावर आता आपण बाप्पाची मूर्ती बनवणार आहे. आता साधारण आपण एवढ्या आकाराचं एक शंकूसारखं सिलेंडरसारखं आईस्क्रीम कोनसारखा आपण एक शेप तयार करून घेणार, जो आपण हा असा पाय इकडे लावणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा एक पाय इकडे ठेवणार आहे आणि एक पाय आपण असा खाली ठेवलेला दाखवूया. आपण ते थोडी थोडी अशी माती घेऊन आहे ना आपण याला अटॅच करून घ्यायचं, म्हणजे हे प्रॉपर जॉईंट होईल. गणपती बनवताना हे जर का आपण पार्ट जर जॉईंट नाही केला तर गणपती बाप्पाची मूर्ती प्रॉपर होणार नाही आणि ती आपल्याला कलर करताना हे तुटून जाईल. त्यामुळे हे आपल्याला प्रॉपर जॉईंट करायला पाहिजे. आता हे दोन पायाचे आपण बेसिक स्ट्रक्चर लावून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपण पुढे हे याला सीटचा पोर्शन म्हणून आपण असा एक गोळा तिथे लावणार. हा गोळा आपण इकडे असा लावल्यानंतर याला आपण दोन्ही साईडने अटॅच करून घ्यायचा. हे दोन्ही पाय एकाला एक इकडे अटॅच करून घेतले ना की मग हा पूर्ण जॉईंट होऊन जाईल गणपती. अशा प्रकारे आपण हे जॉईंट करून घेतलेलं आहे. आता आपल्या बाप्पाचं पायाचा पोर्शन वगैरे आपला करून झालेला आहे. आता आपण याच्यावरती परत पोटाचा एक आकार आपण लावणार आहे, जो मोठ्या साईजचा असतोय. ही अशा प्रकारे आपण लावून घ्यायचा गोळा पोटासाठी. थोडी क्ले घेऊन आपण अटॅच करून घ्यायचं याला. साधारणतः 5 फुटाचा किंवा असं आणखी त्यासाठी किती माती लागेल? त्याला जास्त प्रमाणात माती लागतात आणि त्या मूर्तीला आपल्याला आर्मीचर टाकावं लागते. कारण आर्मीचर म्हणजे आता आपल्या जो शरीराचा शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये हाडं आहे, हाडांचा सांगाळा आहे, सापळा आहे. तर त्या प्रकारे आपल्याला गणपतीची मूर्ती जर का मोठी बनवायची असेल तर त्यामध्ये आपल्याला लोखंडी आर्मीचर वगैरे टाकावं लागते. जसं की अँगल्स असतात ते टाकून आपल्याला त्यात ॲड करून वेल्डिंग वगैरे करून ते आपल्याला मूर्ती बनवावं लागते. जेवढी मोठी मूर्ती असली ना तर त्याला आपल्याला ती उभी राहण्यासाठी प्रॉपर ते शेपमध्ये राहायला आपल्याला आर्मीचर टाकावंच लागते त्याला. कारण जर एवढी मोठी मूर्ती आपण फक्त आणि फक्त क्लेची बनवली ना तर ते तुटून पण जाणार आणि एवढी माती जर का आपण यूज केली तर ते खूप हेवी होणार. जी मूर्ती उचलायला पण आपल्याला अवघड जाईल. त्यामुळे त्याला मोठ्या मूर्तीला आपल्याला आर्मीचर वगैरे टाकावं लागतं.
अशा प्रकारे आपला आता पोटाचा आपण शेप आपण अटॅच करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यावर आहे ना बाप्पाची चेस्ट लावायला आपल्याला आहे ना एक सिलेंडरचा शेप बनवून घ्यायचा आपण आणि तो या पोटावरती आपण तो अटॅच करणार आहे. आता हे बघा या प्रकारे आपण एक सिलेंडर बनवून घेऊया. असं आपण सिलेंडर बनवला की हा सिलेंडर आपण अशा प्रकारे यावरती आपण अटॅच करून घेऊया. यामध्ये आपण अटॅच केली की हे पूर्णपणे जॉईंट होऊन जाणार, एकरूप होऊन जाणार, म्हणजे तुटणार नाही आपले बाप्पा. आता बाप्पाची चेस्ट बनवायची तर आपण इथून थोडी माती अशी घ्यायची आणि इकडे आपण अटॅच करून प्रॉपर चेस्टचा जो आकार आहे तो प्रॉपर असा आपण शेप द्यायचा याला. आता अशा प्रकारे आपण हा चेस्टचा आकार आपण दिलेला आहे ते प्रॉपर आपल्याला बोटाच्या सहाय्याने फिनिश करून घ्यायचं आहे. आता या मातीवर आपण असा बोट जर फिरवला आहे ना तर हे प्रॉपर फिनिश होते. तर आपल्याला बाप्पाची मूर्ती अशी आपल्याला बोटाच्या सहाय्याने प्रॉपर फिनिश करून घ्यायची आहे. बघा आपण कोनिकल शेपमध्ये आपण सोंड, गणपती बाप्पाची सोंड खूप अशी हातीची सोंड सारखी लांब असते त्यामुळे आपण असा कोनिकल शेप करून घ्यायचा. एक असा गोल इकडे लावायचा. आता हा गोल लावला आहे की याला आपण प्रॉपर थोडासा मानेचा शेप द्यायचा आणि हे अटॅच करून घ्यायचा. दोन्ही हाताने आपल्याला बोटाने असं प्रॉपर अटॅच करून घेता येईल. आता आपल्याला याला फेस लावायचा आहे तर आपण अशा प्रकारे थोडंसं आपण कोनिकल शेप करून आपण याला अटॅच करायचा आणि थोडी थोडी क्ले आपण याला अटॅच करून घ्यायची. बघा अशा प्रकारे आपण थोडी थोडी क्ले याला अटॅच केली की आपल्या बाप्पाचा चेहरा सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल. आता बाप्पाचे कान हे आपल्या कानासारखे नाही, हत्तीच्या कानासारखे, त्यामुळे ते खूप असे मोठे असतात. त्यामुळे आपण आहे ना अगदी सोप्या पद्धतीने करूया. एवढ्या आकाराचं आपण आहे ना 2 सिलेंडर बनवून घ्यायचे. एवढे बनवल्याच्या नंतर याला 2 बोटाच्या सहाय्याने आपण असं प्रेस करायचं अंगठ्या सहाय्याने तर आपल्याला असा शेप मिळेल. याला थोडंसं आपण इकडे असं टर्न केलं आहे की आपल्याला बाप्पाचा कान तयार झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला कान लावता येईल. आता ही कान लावल्याच्या नंतर आपण याला प्रॉपर अटॅच करून घ्यायचे. याला व्यवस्थित शेप द्यायचा याला. याला थोडी थोडी क्ले आपण असं घेऊन हे अटॅच करून घ्यायचं कारण हे वाळल्यानंतर हे सगळे जॉईंट निघून जातात. त्यामुळे आपल्याला हे सगळं प्रॉपरली जॉईंट करायचं आपल्याला. नाहीतर आपण जेव्हा कलर करायला घेऊ मूर्ती वाळल्यानंतर तर ही पूर्ण वेगळी होऊन जाणार किंवा ते कान, हात, पाय सगळं निघून जाणार. तर ते नको व्हायला म्हणून आपण हे प्रॉपर अटॅच करून घ्यायचं आहे. आता आपण गणपती बाप्पाचे हात लावूया. याला आपण नंतर ना फायनल टच देऊया. फक्त आता आपण हे बेसिक लावून घेऊया. आता आपल्याला बाप्पाचे हात लावायचे. हात लावायसाठी आपण या टाईप अशा वळ्या बनवून घ्यायच्या. सेम आपण 4 वळ्या बनवून घ्यायच्या. आपण 4 हातात गणपती बनवूया. आणि जसं बाप्पाच्या हातात शंख, मोदक राहतं तसंही आपण साकारू शकतो. हो, सर्व आपण तसं आता या बाप्पाच्या मूर्तीला आपण शस्त्र, शंख हे सगळं इझिली कसं करता येईल, आपल्याला सोप्या पद्धतीने कसं करता येईल ते दाखवतोच तुम्हाला. हे अशा प्रकारे आपण हे 2 हात अटॅच करून घेतलेले आहे. आता उजव्या हाताने बाप्पा आशीर्वाद देतो त्यामुळे आपल्याला हा आशीर्वाद देणारा हात थोडा असा दाखवायचा आणि हा हात मोदकवाला. आता बाकीचे 2 हात आपण बॅक साईडला असे अटॅच करून घेऊया. हे इकडे अटॅच केल्यानंतर याला थोडंसं टर्न करायचे, फोल्ड करायचे. याला प्रॉपर आपण जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपण हाताचा शेप करायचा म्हटलं तर थोडं पाण्याचा आकार बनवायचा. या पाण्याच्या आकारानुसार आपण हाताचा शेप बनवू शकतो. तर हा हाताचा शेप आपण असा जर मोदकवाला हात बनवला तर याला पाण्याचा आकार आपण याला अटॅच करायचा.
हा असा अटॅच केला की आपला मोदकवाला हात तयार होणार. आणि याला थोडासा एक बारीक असा अशी वळी करायची आणि याला अंगठा अटॅच करायचा. आपला एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हा बाप्पा साकार देऊ शकतो अशा प्रकारे. आता हे सगळं असं हात बनवल्यानंतर या स्टिकने आपण जर का याला अशा लाईन्स दिल्या तर हे बोटाच्या लाईन्स आहे. तर या प्रकारे आपल्याला बाप्पाचा हात असा डिटेल्स दाखवू शकतो आपण. याला आपण अशा थोड्या वळ्या करून याला बँगल्स अटॅच करू शकतो. याला आपण नक्षीकाम करू शकतो डिटेल्स. आपण ओल्या मूर्तीला कलर करू शकत नाही. ती ओली जर असली तर ती कलर केल्यानंतर ते आणखी ओली होणार ती, त्यामुळे ती सुकणारच नाही प्रॉपरली. याला सुकल्यानंतरच आपण कलर करायला पाहिजे. जर आपल्याला लवकर सुकवायचं म्हटलं तर आपण हेअर ड्रायरने वगैरे सुकवू शकतो. पंख्याखाली असं ठेवले तरी ते सुकवू शकतो ते. आता याला प्रॉपर आपण या टूल्सच्या सहाय्याने आपण फिनिश करू शकतो. आता आपण इकडे आशीर्वादवाला हात बनवला आहे. याला पण आपण एक आकार अशी वळी अशी अटॅच करूया. आता हा अटॅच केल्यानंतर हा अंगठा प्रॉपर वाटणार आणि आशीर्वाद देतोय आपल्याला बाप्पा हे असं ते जाणवलं. याला असं बोटाच्या साहाय्याने पातळ करून घेतलं आहे. याला या स्टिकनी असं लाईन्स लावल्या की आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वादाचा हात तयार झाला आहे. आता याला आपण बँगल्स पण करू शकतो आहे. अशी थोडीशी वळी बनवायची अशी पातळ आणि इकडे ती आपण अशी अटॅच करायची. आपण खालच्या साईडनी पण प्रॉपर लावून घ्यायची ती. आता आपले जे समोरचे हात झाले. आता आपण बॅक साईडचे हात करूया. या हातामध्ये शक्यतो पाश असतो, तो दोर आहे. तो दोर शक्यतो आपण बाप्पा जो आहे ना, जे लोक काही वाईट कृत्य करतात त्यांना मारण्यासाठी किंवा त्यांना धारेवर आणण्यासाठी ते पाश आहे, भीती दाखवण्यासाठी. तर त्यामुळे मग आपण तो पाश या हातामध्ये दाखवू शकतो. आता आपल्याला असा पकडलेला हात बनवायचा आहे. तर आपण याला थोडंसं पानाचा शेप देऊन त्याला असा फोल्ड करू शकतो. याला पानाचा शेप देऊन फोल्ड केलं की इकडे अंगठ्यासाठी थोडीशी वळी बनवायची आणि इथे ती अटॅच करायची. तर ही बऱ्यापैकी आपली मूर्ती झालेली आहे. पण तरी आपल्याला याला डिटेल्स वगैरे करायचे आहे. तर आपल्याला 1 तासाभरात ही आपली मूर्ती सर्वसाधारण तयार होऊ शकते. आपल्याला माती अटॅच करताना थोडी माती ॲड करून आपण ती हाताचे शेप्स वगैरे आपण प्रॉपरली देऊ शकतो. काय होते माहिती आहे का, आपण एकदम जर का माती जर लावली तर ती प्रॉपर सेट होणार नाही, प्रॉपर अटॅच होणार नाही. त्यामुळे आपण थोडी माती लावूनच ते जॉईन करायचं आहे किंवा एखादा आकार द्यायचा तर थोडी माती यूज करून आपण त्याला प्रॉपर शेप्स देऊ शकतो. आता आपण या हातात आपण बाप्पाच्या हातात पाश दाखवणार आहे, दोर दाखवणार आहे. तर आपण अशी एक वळी बनवून घेतली ना की हिला असं अटॅच करून या हातामध्ये आपण असं पाश दाखवू शकतोय. याला आपण या टूल्सच्या सहाय्याने आपण प्रॉपर अटॅच करून घेऊ शकतो. या हाताला आपण बोटाचे आकार देऊ शकतो आपण याने. हे टूल्स आपण सहजरित्या अवेलेबल करू शकतो आणि असं काही गरजेचं नाही की यानेच आपण काम केलं पाहिजे. आपल्याकडे घरात काही गोष्टी अशा पण अवेलेबल असतात की अगरबत्तीची काडी पण असते, ती पण आपण यूज करू शकतो. त्यांनी पण आपल्याला बारीक असे बारकावे आपल्याला डिझाईन वगैरे ते करता येते. आता आपण या हातामध्ये बनवणार परशू, जो कुऱ्हाडीसारखा असतो. तर आपण हा परशू या हातामध्ये बनवणार आहे. याला असं आपण फोल्ड करायचं, हे सगळं अटॅच करून घ्यायचं आहे. त्याला आपण असा कुऱ्हाडीचा आकार देऊ शकतो असा आणि त्याला अशी एक स्टिक केली की हे अटॅच करून घ्यायचं आहे. हा आपला परशू झाला आहे. त्याला प्रॉपरली या स्टिकने आपण जॉईन करून घेऊया, कारण हे जॉईन जर नाही झाले तर हे निघून जाणार.
याला आपण आता या स्टिकच्या सहाय्याने डिझाईन करू शकतो. अशा प्रकारे आपण इकडे पशु हातामध्ये जॉईन केलं आणि आता आपण थोडीशी अशी वळी बनवून इकडे अंगठ्यासाठी आपण अटॅच करायचे. म्हणजे हा असा पशु आहे पकडलेला आहे असं वाटणार. आता अशा प्रकारे आपल्याला चौथा हात आपला कंप्लीट झालेला आहे. आता याला आपण बोटाचे पण अशा लाईन्स लावायचे. अशा प्रकारे आपले हे झाले. आता आपण या बँगल्सला जर का अशा बॅक साईडने जर का टेक्स्चर दिले तर हे बँगल्सचे डिझाईन होणार. आता आपली ही मूर्ती बऱ्यापैकी लावून झालेली आहे, ब्लॉकिंग करून झालेली आहे. याला आपण आता थोडे डिटेल्स करूया. याला आपल्याला त्या धोतरच्या फोल्ड करायचे. तर यांनी आपण धोतरच्या ह्या स्टिकने आपण धोतरच्या फोल्ड टाकू शकतो. प्रॉपर कापडाच्या आपण घड्या म्हणतोय त्या घड्या आपण प्रॉपर याला अशा लावू शकतोय. इथं बाप्पाचा पाय आहे. हा पायाला आपण इथं आता या स्टिकने जर का बोटाचे आकार दिले तर हे बाप्पाचा पाय आपला रेडी होईल. अशा बोटाच्या सहाय्याने आपल्याला याला प्रॉपर धोताच्या फोल्ड. फक्त एक बोट फिरवताय आणि तो व्यवस्थित आकार तिथे म्हणजे जे धोतर असतं बाप्पाचं त्या हिशोबाने व्यवस्थित तो आकार तिथे. बरोबर. आपल्याला आपले बोट पण एक टूल सारखे आपण यूज करू शकतोय. तर याला प्रॉपरली आपण जर का असं शेप दिला आणि त्याला त्या पद्धतीने आपण बोटाला फिरवलंय तर तो प्रॉपर आपल्याला टूलसारखा वापर होऊ शकतोय. आणि आपण ह्या पाचही बोटांनी आपण तसं प्रॉपरली काम करू शकतो. पण जास्त प्रेशर नाही देऊन उपयोग ना, कारण जास्त प्रेशर जर दिलं ते पूर्ण डॅमेज होऊन जाईल, ते तुटून जाईल. त्यामुळे आपल्याला हवं त्या प्रेशरनुसार आपल्याला कळणारच की याला किती प्रेशर द्यायला पाहिजे. आणि मूर्ती ही नाजूक असणार सुरुवातीला वळायच्या आधी. त्यामुळे आपल्याला थोडं नाजूकरित्याच हँडल करावं लागेल त्याला. अशा प्रकारे आपले पाय झालेले. आता याला आपण धोतराच्या आपण फोल्ड्स करायच्या म्हटलं तर थोडेसे आपण क्ले लावून याला धोतराचा आकार देऊ शकतो, फोल्ड देऊ शकतो आपण. या स्टिकनी लाईन मारून घेतल्या की आपल्याला तिथे असं बोट फिरवलं की ते प्रॉपर आपल्याला शेप मिळून जाते. गुडघ्याचा पोर्शन थोडासा वर दिसायला पाहिजे म्हणून तशी माझी इथे अटॅच करून घेतली. आता अशा प्रकारे आपण धोतरच्या फोल्ड लावून घेतलेले. आता आपण थोडंसं इथं पण धोतरचे थोडेसे फोल्ड दाखवूया, कापड दाखवूया इथे. या स्टिकने आपल्याला त्याला थोडंसं डिटेल्स आपल्याला असं दाखवता येईल. आता इथं आपण नाभीचा पोर्शन दाखवूया. आपण आता करंगळीने पण आपण त्याला थोडासा शेप देऊ शकतो. आता आपल्याला गणपती बाप्पाचं पाय झालेले आहे, हात झालेले आहे, धोतर झालेलं आहे. आता आपण गणपती बाप्पाचा फेस करूया. फेसला आपल्याला काय करायचं आहे, आता बाप्पाचे डोळे दाखवायचे. तर सर्वप्रथम आपण त्याला दोन हाताच्या अंगठ्याच्या साहाय्याने आपण याला जरा डोळ्याचा शेप थोडासा करूया. इकडे थोडीशी माती घेऊन आपण त्याला असे डोळ्याच्या आयब्रोज लावायला घेऊया. आपण अशा डोळ्याच्या आयब्रोज लावून एकदम म्हणजे असं थोड्या अशा बारीक वळ्या बनवायच्या आणि हे आपण इकडे अटॅच करत जायचे, आयब्रोज लावायचे ते. आता गणपती बाप्पाचा फेस म्हटलं तर हत्तीचा फेस आहे गणपती बाप्पाच्या फेसला. त्यामुळे मग आपल्याला त्याच्यासारखाच बनवावं लागेल. तर हा थोडासा हत्तीसारखा फेस करायचा आपल्याला. तर असं आपण थोडी माती लावून आपण हा प्रॉपर शेप द्यायचा आहे. आता याच्यावर आपण मुकुट, बाप्पाच्या डोक्यावर असं मुकुट लावूया. मुकुट पण आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने करता येईल. असा एवढा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. याला
हाताच्या अंगठ्याच्या साहाय्याने आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे याच्यावर असं प्रेस करायचं आहे. आता हे समोरून बघायचं आपल्याला प्रॉपर वाटतंय का. प्रॉपर जसा दिसला आहे त्या हिशोबाने आपल्याला याला बारीक अशी वळी बनवायची. अशी वळी बनवून हे अटॅच करून घ्यायचं आहे प्रॉपर. म्हणजे आपण बाप्पाचा मुकुट व्यवस्थित सोबत असा दिसेल असं करू शकतो. आता ही एक स्टेप झाली. अशा 3-4 स्टेप करायच्या, पण एक मोठी, एक छोटी, एक त्यापेक्षा छोटी अशी बनवायची. आता आपण जो पहिली स्टेप लावली आहे थोडी मोठी लावली, ती यापेक्षा आता एक छोटी स्टेप लावायची. अशा प्रकारे आपण 3 स्टेप लावायच्या किंवा 4 स्टेप लावायच्या. आता ही बघा, ही एक स्टेप झाली. यानंतर एक छोटी अजून काही स्टेप लावली. आता आपण मोदक सर्वांनाच माहिती आहे, मोदकासारखा एक आकार करायचा आणि त्याच्यावरती आपण हा अटॅच करायचा आणि हे सगळं आपण एकावर एक ठेवून असं अटॅच करून घ्यायचं, जॉईंट करून घ्यायचं. त्यामुळे आपला मुकुट एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला तयार करता येईल. आता हा जॉईंट केला आहे की आपल्याला प्रॉपर हा मुकुटासारखा आकार तयार होईल आपल्याला. 3 लेअर लावल्यामुळे काय होईल, आपण मोठी छोटी छोटी अशी आपल्याला स्टेप लावता येईल. जर का आपण एकदम पूर्ण शंकूसारखं जर का आकार करून एकदमच ठेवलं आहे तर ते पण बरोबर वाटणार नाही. त्यापेक्षा आपण स्टेप बाय स्टेप असं थोडं लावतच आपण काम केलेलं बरं पडेल आणि आपल्याला कळेल, अंदाज येईल आपल्याला की किती माती वापरायची, कशी लावायची आहे. तर आता याला आपण ह्या स्टिकच्या साहाय्याने याला आपण डिझाईन करू शकतो. डिटेल डिझाईन आपल्याला टाकता येईल. बऱ्याच गणपतींना आपण बघतोय की मूर्तींना डिटेल नक्षी केलेली असते आणि आपल्याला घरात पण आपल्या बाप्पाला डिटेल नक्षी करता आली पाहिजे. तर ही या स्टिकने आपल्याला सोयीस्कर जाईल. ठीक आहे. आता आपण डोळ्याचे पार्ट आपण करून घेऊया. आता आपण हे डोळ्याच्या आयब्रोज लावलेले आहे. आता थोडेसे असे वळी घेऊन ना आपण डोळ्याचे आकार करायचे आणि इकडे असे लावायचे. पाण्याच्या आकाराचे आपल्याला आपण डोळे बनवून घेतील. सिमिलर 2 बनवायचे आणि 2 साईडला आपण लावून घ्यायचे. एकदा समोरच्या साईडला आपण बघायचं कारण आपल्याला ते सेंटरला प्रॉपर ठिकाणी बसले पाहिजे. त्यामुळे आपल्याला समोरासमोर मूर्ती बघून ते डोळ्याचे शेप द्यायचे. याचा आपण या स्टिकनी याला आकार द्यायचे. असे आयब्रोजचे, पापण्यांचे आकार द्यायचे. अशा प्रकारे आपले डोळे लावून झालेले. याला आपण जर का ह्या आयब्रोच्या प्रॉपर अशा लाईन लावल्या की आपल्या गणपती बाप्पाचे आयब्रोज पण झाल्या आणि आपले डोळे पण झाले गेले. ते फक्त प्रॉपर आपल्याला थोडंसं फिनिश करून घ्यायचं आहे. थोडीशी माती इकडे आपण त्याचा जो गालाचा पोर्शन आहे तिथे आपण थोडीशी माती भरून घेऊया. त्याने आपला गणपती जरा बघताना म्हणजे आपण त्या मूर्तीला बघताना सुंदर वाटेल. इकडे थोडंसं गालासाठी माती आपण अशी थोडीशी अटॅच करून घ्यायची. आता हे सगळं झाल्याच्या नंतर इकडे आपण बाप्पाचे 2 दात असतात. एक दात तुटलेला असतो आणि एक दात पूर्ण असतो. आता उजव्या साईडचा जो दात असतो तो पूर्ण असतो आणि डाव्या साईडचा जो दात असतो तो तुटलेला असतो. त्यामुळे आपण एका साईडला हा तुटलेला दाखवूया. हा आपण अशा प्रकारे अटॅच करून घेतला की मग यावर आहे ना आपण थोडीशी अशी मातीची वळी करायची आणि हे यावरनं पॅक करायचं. कारण की गणपती बाप्पाचे दात असतात ते असे बाहेर आलेले असतात. तर मग या सोंडे म्हणून ते बाहेर आले असे ते वाटायला पाहिजे. त्यामुळे आपण थोडीशी माती याला फिल करून घ्यायची, अटॅच करून घ्यायची. ते वरच्या बाजूने प्रेस न करता त्यावर थोडी क्ले ॲड करायची आणि ते ॲड करून आपण जॉईंट करून घेतलं की ते आपल्याला प्रॉपर सोंडेतनं दात आलेले बाहेर असे ते जाणवणार. आता हे सगळं करून झाल्यानंतर आपण याला मुकुटाला थोडंसं आपण डेकोरेटिव्ह फॉर्म देऊया आपण त्याला, म्हणजे आपला मुकुट अजून चांगला वाटेल. आता बारीक बारीक अशा वळ्या बनवायच्या आणि ह्या इकडे अशा लावायच्या. याला आपण समोर थोडं पान शेप बनवायचा आणि तो इकडे वरती इथे अटॅच करायचा. याला आपण असं डेकोरेटिव्ह फॉर्म करून आपण आणखी डेकोरेटिव्ह करू शकतो. याला मग आपण त्या टूथस्टिकच्या असं ह्याने थोडं आपण याला डिटेलिंग करू शकतो.
आता आपण गणपती बाप्पाला आहे ना ज्वेलरी करून घेऊया. अशी एक वळी बनवायची आणि आपण इकडे ही अटॅच करून घ्यायची आणि याला आपण गणपती बाप्पाच्या घरात एक हार बनवायचा. या स्टिकच्या सहाय्याने आपण असं डिझाईन आपल्या ज्वेलरी करून झालेली आहे. असं डिझाईन टाकलेली आहे अशा प्रकारे. आता ही जे बाकीचे सिंहासनला वगैरे आपण असे डिझाईन टेक्स्चर करू शकतो याला. या स्टिकच्या सहाय्याने असे आपण टेक्स्चर देऊ शकतो याला. आपल्याला आपल्या जशी हवी तशी आपल्याला डेकोरेटिव्ह पार्ट असे डिझाईन वगैरे आपल्याला करता येते. आणि आणखी सोबत त्याला आपण करू शकतो किंवा याला जर का मार्केटमध्ये मोती किंवा असे ज्वेलरी वगैरे असतात ते पण आपण याला असं लावू शकतो. ते चिटकवू शकतो थोडं. म्हणजे तेही चिटकू शकतो. हो, आपण थोडं फेविकॉलच्या सहाय्याने आपण ते चिटकवू शकतो. आणि ते असं काही धोक्याचं वगैरे काय नाही. पर्यावरणपूरक म्हणजे ते आपण काढून घेऊ शकतो. घरात आपण आपली मूर्ती जर का विसर्जन केली तर विसर्जन झाल्यावर आपण ती काढून घेऊ शकतो. आपण मुष्यग्रास बनवून दाखवूया. हा बाप्पाचं वाहन. होय. आता आपण असं एक सिलेंडर बनवायचं आणि मोदक तर माहिती आहे आपल्याला. असा एक मोदक बनवायचा आणि हा याला असा अटॅच करायचा. असा अटॅच केल्यानंतर याला असे दोन या साईजचे दोन गोळे तयार करायचे. याला बोटाच्या सहाय्याने असं फ्लॅट करायचं आणि इकडे असं चिटकवायचं आणि याला असे पाय अटॅच करायचे. असे थोड्या अशा वळ्या बनवायच्या आणि याला इकडे अटॅच करायचं. याला असं इकडे स्टँड करता येईल आपल्याला. आणि परत अशा सेम दोन वळ्या करायच्या. त्या इकडे समोरच्या साईडला इकडे अटॅच करायच्या. हे आपण मोशेकचे हात असे ते आपण इकडे जोडू शकतो. याला छोटेसे असे सेम दोन आकारामध्ये असे बॉल बनवले की याला असं दोन बोटाच्या सहाय्याने प्रेस करायचं आणि असे मोशेकचे आपण कान तयार करू शकतो. हे असे कान इकडे अटॅच करायचे. अशा प्रकारे आपला मुष्यग्रास तयार होईल. याला एक आपण अशी थोडीशी वळी करून हे उंदीरची शेपटी करूया अशी. अशा प्रकारे आपल्याला मुष्यग्रास तयार करता येईल. याला आता आपण स्टिकच्या सहाय्याने तोंड असे डोळ्याचा आकार असे डोळे करू शकतो असे. अशा प्रकारे आपला हा मुष्यग्रास पण तयार झालेला आहे. याला आता जे आपण अटॅच केलेले हे जॉईन केलेले हे पार्ट असे आपण पूर्ण जॉईन करून घ्यायचे. मुष्यग्रास पण तयार झालेला आहे. तर हा अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे. हा घरात सर्वांना बनवता येईल असा तो मुष्यग्रास आहे. आता आपण बघतोय की ही मूर्ती आपण साकारलेली आहे. हे गणपती बाप्पा तयार करायला आपल्याला सर्वात आधी आपण बेस बनवलेला. बेस बनवून मग गणपती बाप्पाचे पाय बनवलेले. पाय बनवल्यानंतर पोटाचा शेप आपण गोल करून आपण पोटाचा शेप तयार केला आहे. त्यानंतर आपण शोल्डर तयार केले. शोल्डर तयार करायला आपण एक छोटी सिलेंडर टाईप आपण वळी तयार करून ती पोटावर आपण अटॅच करून घेतली. त्यानंतर आपण सिलेंडरसारखे बारीक हात करून 4 हात जॉईन केलेले. या पद्धतीने आपण असं बॉडी आपण जॉईन करून घेतली. त्यानंतर आपण गणपती बाप्पाचा फेस तयार केला. फेस हा शंकूच्या आकारा टाईप आपण बनवला आहे. तो इकडे अटॅच केला आहे. थोडी क्ले आपण त्याला जॉईन करून आपण गणपती बाप्पाचा फेस तयार केला. आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पाचे कान तयार केले. हे कान आपण आता सुपासारखे मोठे कान असतात त्यामुळे आपण तसा सिमिलर आकार देऊन आपण जॉईन करून घेतला. अशा प्रकारे आपण आता हा गणपती बाप्पा तयार करून घेतला आहे. तर आपण गणपती बाप्पा जेव्हा घरात आपण विराजमान करतो आहे तेव्हा आपल्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण असते आणि आपण सगळे घरातले मिळून आपण एकत्र डेकोरेशन करतो की काही लोक सजावटी करतात. तर मला वाटते की अशी मूर्ती आपण जर का इको फ्रेंडली गणपती बाप्पा घरातल्या घरात जर बनवला तर आपलं घरातलं सर्वांशी नातं अजून घट्ट होईल आणि आपण इको फ्रेंडली गणपती बाप्पा घरात बसवू शकणार. आणि सर्वांनी अशाच प्रकारे गणपती घरात बनवून गणपती बाप्पा बसवायला पाहिजे. आणि ते आपल्यासाठी आणि घरच्यांसाठी आणि समाजासाठी सगळ्यांसाठी ते चांगलं राहील आणि ते पर्यावरणपूरक राहील. याने आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास पण होणार नाही. नक्कीच सर. म्हणजे हे जे काही प्रात्यक्षिक तुम्ही दाखवलं शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याचं, हे प्रत्येकासाठीच म्हणजे हा व्हिडिओ एक फायद्याचा राहणार आहे.
आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे देखील घराघरात या व्हिडिओच्या मार्फत पोहोचणार आहे. तुमचे खूप आभार, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आम्हाला आमच्या प्रेक्षकांना पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती, गणेश मूर्ती कशी बनवायची हे दाखवलं. यासाठी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.